पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यास आलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर हे 16वी घटनादुरुस्ती बघा. 16व्या घटनादुरुस्तीनुसार काय म्हणतो आपण, तर देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आलेली आहेत. बरोबर आहे. 14वी जर घटनादुरुस्ती पाहिली तर केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरीचा समावेश करण्यात आला. केंद्रशासित प्रदेश म्हणून पॉंडिचेरीचा समावेश 239A हे कलम ॲड करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. 24वी घटनादुरुस्ती म्हणजे काय? 24वी घटनादुरुस्ती 1971. बरोबर. यामध्ये काय सांगितलेलं आहे? यामध्ये संसद हे मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकते. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करू शकते, परंतु बेसिक स्ट्रक्चर बरोबर आहे, हे गोष्ट आपण नंतर ॲड झाली आहे. ठीक आहे. आणि घटनादुरुस्तीचे विधेयक आहे. घटनादुरुस्ती विधेयक याच्यावर परवानगी देणे किंवा त्याच्यावर स्वाक्षरी करणे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल, हे 24व्या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणून काय आपल्याला प्रश्न काय विचारला, मूलभूत हक्कावर बंधनासाठी, मग याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी 16वी घटनादुरुस्ती. म्हणजे काय, महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे. पुढे राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कोणती आहेत? बरोबर. भाग 17मध्ये काय येतं? भाग 17मध्ये भाषा आहेत. भाषा अधिकृत भाषासंबंधी आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी आहे 243 ते 351. बरोबर. म्हणजे काय, संविधानाचे भाग आपल्याला माहीत पाहिजे. संविधानाचे एकूण 22 भाग. बरोबर आहे. 22 भाग. आता 25 आहेत. आता 25 झालेले आहेत. बरोबर. ते 25च्या 25 जे भाग असतात, ते 25 भाग आपल्याला माहिती पाहिजे. तो ठीक आहे. तर महत्त्वाचे भाग माहीत करावे. याचं करेक्ट उत्तर काय असेल? ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर ते आहे बघा 1940ला. त्याला ऑगस्ट ऑफर म्हणतात. ऑगस्ट ऑफर. बरोबर. 1940ला मान्य केली आणि कॅबिनेट मिशन नंतर मग 1946ला आलं. कॅबिनेट मिशन हे मगाशी सुद्धा सांगितलं आहे. कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये 1946ला आलं आणि नंतर लक्षात घ्या नोव्हेंबर 1946ला भारतामध्ये संविधान सभा स्थापन झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारला आहे, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आलेल्या होत्या? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 3 गोलमेज परिषद. 3 गोलमेज परिषदा स्थापन केल्या होत्या. आता याचं पार्श्वभूमी काय, तर भारतामध्ये बघा सायमन कमिशनचा अहवाल आला होता. सायमन कमिशन आलं होतं, त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि 1930मध्ये त्यांनी अहवाल दिला होता. बरोबर आहे. आणि या अहवालावर चर्चा करण्यासाठी 3 गोलमेज परिषदा ठरलेल्या होत्या. 3 गोलमेज परिषदा झालेल्या होत्या, ज्याचे अध्यक्ष हे रॅम्से मॅकडोनाल्ड. बरोबर. हे त्याचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. आणि मग 3ही गोलमेज परिषदामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, जी दुसरी गोलमेज परिषद होती, दुसरी गोलमेज परिषद यामध्ये महात्मा गांधींनी सहभाग घेतला होता. बरोबर आहे. आणि पहिली गोलमेज परिषद याच्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता, परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींनी ते गांधी आयर्विन पॅक्ट हा झाला होता, करार झाला होता. त्यानुसार महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतलेला होता. हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 154 हा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? राज्यपालाकडे. हा प्रश्न ऑलरेडी रिपीट झाला. बरोबर. याआधीसुद्धा हा आपण प्रश्न पाहिलेला आहे. कुठे? 2025 ग्रुप सीला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तिथे तुम्हाला कलम विचारलं, इथे तुम्हाला कोणाकडे असतं असा प्रश्न विचारला. बरोबर आहे. म्हणून PYQ करणे अत्यंत गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी जुळवा असा प्रश्न आहे. बरोबर. कशावर प्रश्न? बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे कलम 32. याआधीसुद्धा खूपदा प्रश्न आहे. रिस्टच्या प्रकारावर प्रश्न आहे. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला कलम 32 आणि कलम 226 यामधला फरकसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग विचारलं काय, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय? बरोबर. अटकेची कायदेशीरता तपासणे म्हणजे काय, शरीर ताब्यात घेणे. एखाद्याला अटक केली तर ते जर कायदेशीररित्या जर नसेल तर त्याला कोर्टात हजर करा असं न्यायालय सांगू शकते. म्हणजे काय, Aचं 4 आहे बघा. Aचं 4. आता Aचं 4 जर पाहिलं तर 4 इथे दिसतो आपल्याला, इथे दिसतो. म्हणजे हे 4 आणि 3 ऑप्शन कट होतात. ठीक आहे. त्यानंतर परमादेश बघा, इथे हा शब्द दिसतो आणि अधिकारास कार्य करण्याचा आदेश शब्द बघा. परमादेश आणि आदेश म्हणजे काय, बचं 3 असेल. ठीक आहे. मग बचं 3 कुठे दिसतो आपल्याला? बचं 3 इथे आहे का? इथे दिसत नाही आपल्याला. बरोबर. त्यामुळे त्यानंतर इथे आहे का? इथे सुद्धा दिसत नाही आपल्याला. त्यामुळे एकच ऑप्शन उरतो. ऑप्शन 2 यामध्ये एकच ऑप्शन उरताना दिसतो आपल्याला. ठीक आहे. आणि अधिकारपृच्छा म्हणजे काय? अधिकारपृच्छा म्हणजे लक्षात ठेवायचं, अधिकारपृच्छा म्हणजे पदाची कायदेशीरता तपासणे आणि उत्प्रेक्षण म्हणजे हस्तांतरित करणे. ठीक आहे. याला हेबियस कॉर्पस सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हेबियस कॉर्पस सुद्धा म्हणतो आपण.
ह्यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. रिट्सचे प्रकार माहीत पाहिजे, कलम 32, कलम 226, बरोबर आहे. आणि त्या रिट्सचे अपवादसुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. राज्यसेवेचे प्रश्न जर पाहिले तर अपवाद विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायती विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षाच्या अस्तित्वारे, बरोबर. हा प्रश्न ॲज इज कॉपी आहे. कुठला? 2025ला झालेला एक पेपर आहे, बरोबर. त्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न कॉपी झालेला आहे. मग पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून, बरोबर. मग काय सांगितलं तुम्हाला मी? लोकसभा, विधानसभा आणि ग्रामपंचायत, त्यांचा जो कालावधी असतो तो कालावधी पहिल्या बैठकीपासून धरला जातो, बरोबर आहे. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन सी असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? हे नवीन पोराला सुद्धा माहीत आहे, बरोबर आहे. प्रत्येक पोराला हे उत्तर माहीत आहेत. कोणतं असेल ते समिती? स्वर्णसिंग समिती, बरोबर आहे. स्वर्णसिंग समिती मूलभूत कर्तव्य घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती 1976 ॲड झालेला आहे. आधी 10 कर्तव्य होते, त्यानंतर 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 11वं कर्तव्य ॲड झालं. 11वं कर्तव्य ॲड झालेलं आहे. कोणतं? 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत शिक्षण देणे, बरोबर. हे इथे लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर आहे. पण देवराज समिती नाही, गणन समिती नाही आणि कृपलानी समिती नाही. ठीक आहे. आणि स्वर्णसिंग समितीने कर भरणे हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य करावं असं सांगितलं होतं, परंतु ते शिफारस मान्यता म्हणजे त्याला मान्य करण्यात आलेलं नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? बरोबर. ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसेवेचा अहवाल तयार करणे आणि शासनाने विहित करांची वसुली, तिन्ही कार्य त्या ग्रामसेवकाचे नाही. पण उत्तर हे यापैकी नाही असं आहे. ठीक आहे. कारण तिन्ही स्टेटमेंट हे जनरल स्टेटमेंट आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रीम वर्ड नाही, त्यामुळे हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर हे ऑप्शन डी असेल. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य? आता सांगितलं बघा. कोणते? 86वी घटनादुरुस्ती 2002. यासाठी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, बरोबर. पुढचा प्रश्न. महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आपण केलेल्या पाहिजे, बरोबर. आता बघा 2023चे एकूण 15 प्रश्न, 24चे 15 आणि 25चे आपण 15 प्रश्न पाहिले. ठीक आहे. 45 प्रश्न आपले संपलेले आहेत. फक्त इथे 20 क्वेश्चन आता बाकी आहेत. म्हणजे कुठले? 2021. ठीक आहे. 2021चे प्रश्न बाकी आहेत फक्त शेवटचे. ठीक आहे. पुढे जर गेलो बघा 2021 याचे जर प्रश्न पाहिले तर खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणारा मदत अनुदानाशी संबंधित आहे? बरोबर. अनुदान कलम 275, बरोबर. 270मध्ये काय दिलं आहे? 270मध्ये जे काही कर गोळा होतो केंद्र सरकारकडे, तो कर राज्य आणि केंद्र यामध्ये करांचे वाटप याशी संबंधित कलम 270 आहे. कलम 280 हे फायनान्स कमिशन आहे. कलम 265मध्ये दिलेलं आहे की केंद्र सरकारला, राज्य सरकारला कर गोळा करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणताही कायदा केल्याशिवाय, बरोबर, कर गोळा करता येत नाही, बरोबर आहे. कायद्याशिवाय कर गोळा करता येत नाही. म्हणजे काय? कर गोळा करण्याचा अधिकार, बरोबर आहे. तर हे कलम आपल्याला काही महत्त्वाचे कलम आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कलम 165 सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला, त्यानंतर कलम 148 माहीत पाहिजे आणि हे कलमसुद्धा वारंवार प्रश्न आहे त्याच्यावर. ठीक आहे. मूलभूत हक्काचे कलमसुद्धा माहीत पाहिजे आपल्याला, DPSPचे कलम माहीत पाहिजेत. ठीक आहे. नागरिकत्वाचे कलम माहीत पाहिजे. काही कलम राज्यघटनेमध्ये पाठच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूकचा अर्थ होतो करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे चूक नसलेले, म्हणजे काय? करेक्ट. बिनचूक म्हणजे करेक्ट. ठीक आहे. कलम 3 नुसार संसद नवीन राज्य निर्माण करू शकते, संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते, यासाठी राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. तीनही वाक्य करेक्ट आहे. तिन्ही वाक्य हे करेक्ट आहेत, बरोबर. यासाठी राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. तिन्ही वाक्य जनरल स्टेटमेंट आहेत, बरोबर आहे. नागरिक काय म्हणतो आपण? संघ व त्याचे क्षेत्र, यावर तो प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. म्हणून कलम 1, 2, 3. कलम 1मध्ये भारताचं नाव सांगितलेलं आहे. कलम 2मध्ये संसद राज्याची सीमा नाव चेंज करू शकते आणि कलम 3मध्ये राज्य निर्माण करू शकते हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. कलम 4मध्ये हा करण्याचा अधिकार फक्त संसदेचा असेल असं कलम 4 सांगितलेलं आहे. पुढचं बघा. ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? इथे बघा. मतदार याद्या नोंदणीकृत व्यक्ती सदस्य असतात, करेक्ट आहे. नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते, हे सुद्धा करेक्ट आहे. ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार नाही. केंद्र सरकारचे काय संबंध आहे? केंद्र सरकार नाही, राज्य सरकार, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, बरोबर. बाकीचं पाहायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. पुढे. महाराष्ट्रात सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याची शिफारस कोणत्या समितीची केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा, बाबूराव काळे समितीने, बरोबर आहे. हे महाराष्ट्राशी संबंधित समित्या आहेत. ठीक आहे. मग प्रश्नाचा प्रकार जर पाहिला तर पंचायत राज व महत्त्वाच्या समित्या, मग त्या केंद्र सरकारच्या असतील व राज्य सरकारच्या.
बरोबर. यावर आपल्याला त्या समित्यांच्या शिफारशी हे यावर प्रश्न आहे. खूप म्हणजे 3 ते 4 प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. त्यामुळे हे पंचायत राज हा विषय चांगल्या पद्धतीने करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत, खूपदा प्रश्न आला बघा, खूपदा प्रश्न आला आहे. बरोबर. कलम 926. कलम 926मध्ये हायकोर्टाशी संबंधित आहे आणि कलम 32 सुप्रीम कोर्टशी संबंधित आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असं विचारलं आहे. ठीक आहे. बघा पहिलं वाक्य, भारतीय राज्यघटनेच्या रिपीट खूपदा रिपीट झाला आहे प्रश्न, ॲज इट इज रिपीट आहे. अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 चुकीचं आहे. हे स्वीकृती आहे, स्वीकृती. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला आहे. बरोबर आहे. म्हणून काय सत्य नाही. ऑप्शन 1. याबद्दल काही डिटेल सांगायची गरज नाही आहे, ऑलरेडी सांगितलं आहे आपण मागच्या प्रश्नामध्ये. सेम प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने विचारात घ्या. ठीक आहे. विधान विचारात घ्या. मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. बरोबर. त्यानंतर ही संख्या 12पेक्षा कमी नसावी. ठीक आहे. इथे बघा मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त एक्स्ट्रीम शब्द आहे, एलिमेंट करायला एक्स्ट्रीम शब्द आहे. त्यानंतर इथे बघा दुसरं जर वाक्य पाहिलं, ही संख्या 12पेक्षा कमी नाही, कमीत कमी 12पेक्षा जास्त असावी, 12पेक्षा जास्त असावी. बरोबर. मुख्यमंत्र्याला पकडून, बरोबर, मुख्यमंत्र्याला धरून 12पेक्षा जास्त असावे. त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट हे एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट हे दोन्ही विधान चुकीचे आहे. म्हणजे ऑप्शन डी याचं करेक्ट असेल. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, एक घटनादुरुस्ती आहे कोणती, 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार, बरोबर, एकूण मंत्रिमंडळामध्ये सदस्यांची संख्या, बरोबर आहे, एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त असावी. 15% असायला पाहिजे. आणि केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार हे दोन्हीला तरतूद ही लागू आहे. त्यामुळे 91वी घटनादुरुस्ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कुठे आढळतो. संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये नाही, DPSमध्ये नाही आणि मूलभूत अधिकारामध्ये नाही, मूलभूत कर्तव्यामध्ये आहे. म्हणून मूलभूत कर्तव्य आपल्याला माहिती पाहिजे. महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे. मूलभूत कर्तव्यासंबंधी त्याचा क्रम असेल, कोणत्या घटनादुरुस्ती ॲड झालं, 11वं कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्ती ॲड केलं आपण, हे आपल्याला इथे लक्षात असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे अर्हता असावी. हे करेक्ट आहे. बरोबर आहे. त्यानंतर त्यास सर्व विशेषाधिकार व फायदे मिळतात, त्यास मानधन मिळते. हे काही क्वालिफिकेशन नाही त्यांचं. बरोबर. हे क्वालिफिकेशन नाही. त्यानंतर त्यास मानधन मिळते. बरोबर. आणि कार्यकाळ 62 वर्षापर्यंत असतो. बरोबर. हे विधाने निवडा. काय विचारलं आपल्याला, अर्हता हवी, अर्हता. ठीक आहे. तर उच्च न्यायालयाचं हे करेक्ट आहे. बरोबर. त्यानंतर हा प्रश्न पात्रता आहे, थोडा इथे चुकीचं झालेला आहे, म्हणजे चुकीचं छापलेलं आहे बघा. पात्रता विचारली आहे, पात्रता. तर पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता असावी. बाकी स्टेटमेंट इथे चुकीचे आहेत. ठीक आहे. हे चुकीचे आहेत. म्हणजे ऑप्शन 1 याचं करेक्ट आहे. बरोबर. पात्रता. आता महाधिवक्ता जर म्हटलं, महाधिवक्ता कलम 165 कोण नियुक्त करतात, राज्यपाल. ठीक आहे. पात्रता काय असावी, पात्रता तो हायकोर्टचा न्यायाधीश बनण्याची त्याची पात्रता असावी. आणि हायकोर्टच्या न्यायाधीशाची पात्रता काय असते, तर 10 वर्ष तो न्यायिकपदी असावी, न्यायिकपदी, किंवा 10 वर्ष वकील, 10 वर्ष वकील. हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. मग भविष्यात तुम्हाला प्रश्न कोणता विचारू शकतो, तर सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश होण्यासाठी त्याची पात्रता काय, हे आपल्याला भविष्यात याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसराय म्हणून ओळखला जाऊ लागला. ठीक आहे. व्हॉइसराय. ठीक आहे. आता व्हॉइसराय म्हटलं तर 1858चा कायदा येतो. ठीक आहे. म्हणजे 1857चा उठाव आणि त्या उठावामध्ये, बरोबर आहे, उठावानंतर गुड गव्हर्नन्स ॲक्ट आणण्यात आला. सुशासनाचा कायदा म्हणतोय आपण, सुशासनाचा कायदा. ठीक आहे. तो आहे 1858. आणि या कायद्यामध्येच जे गव्हर्नर जनरल होते त्याचं नाव चेंज केलं आणि व्हॉइसराय केलं. आणि पहिला व्हॉइसराय हा कोण होता, लॉर्ड कॅनिंग. बरोबर आहे. प्रश्नाचा प्रकार कोणता, तर ब्रिटिशकालीन कायदे हे आपल्याला माहिती पाहिजे. कोणते कायदे मी सुरुवातीला सांगितलं, 1919, 1935. बरोबर आहे. त्यानंतर 1919, 1935, 1858. बरोबर. त्यानंतर 1947. बरोबर. स्वातंत्र्याचा कायदा बनतो. या कायद्याच्या तरतुदी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. बरोबर आहे. तर हे जे प्रश्न होते, हे प्रश्न आपण गेल्या 5 वर्षाचे पाहिले आणि या